आपण पुन्हा एकदा बीड मध्ये जातोय कारण तिकडे विराट असा मोर्चा सुरू आहे। जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, जितेंद्र आव्हाड हे सगळे नेते या मोर्चात उपस्थित आहेत। हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करतोय आणि ठिकठिकाणी खरं तर आपल्याला मोठ्या संख्येने हे मोर्चेकरू आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। तर हा तर काहीच मोर्चा नाहीये, आम्ही मुंबईला येऊ असा इशारा देखील काही महिला भगिनींकडून देण्यात आला आहे। आरोपींना अटक करण्याची प्रमुख मागणी आहे या सगळ्या मोर्चेकरूंची। आणि बीड मधला हा रस्ता आपण बघतो, इथे सगळे बीडवासी रस्त्यावर उतरले आहेत आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, कठोरात कठोर कारवाई करा त्यांच्यावर, अशी ही मागणी आहे। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर वाल्मिक कराडच्याच विरोधात हे सगळे मोर्चेकरू चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि त्याला कठोरात कठोर कारवाई करा, फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हे सगळे आंदोलक करतात। अन्यथा आमच्या हवाले करा, आम्ही काय करायचं ते करू असं देखील या मोर्चेकरूंकडून प्रतिक्रिया दिली जाते। हातामध्ये फलक घेण्यात आले आहेत, अनेकांनी काळ्या रंगाचे कपडे घातले तर कोणी काळ्या रंगाचा गमछा घेऊन या मोर्चात सहभागी झाला आहे। ही दृश्य आपण बघत आहोत एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून, कशा पद्धतीने सगळे मोर्चेकरू एकवटले आहेत या संदर्भात सगळी माहिती देतात मोहसिन शेख, आपले प्रतिनिधी स्वतः मोर्चामध्ये आहेत। मोहसिन, तुम्ही कुठे पोहोचला आहात आणि हा मोर्चा कुठपर्यंत आहे? जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कधी पोहोचेल हा मोर्चा? व्यासपीठ एक तयार करण्यात आला आहे, ज्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या, माणुसकीची हत्या असा एक उल्लेख केलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर यावर एक मागण्या म्हणून एक 3 मिळतात, ज्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा, खंडणीतील आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्येचे कायदेशीररित्या गुन्हा दाखल करा आणि म्हसवा चौक इथे कायमस्वरूपी पोलीस चौकी द्या अशी मागणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मोर्चेकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या मोर्चात मनोज जरांगे असतील, संभाजीराजे असतील, सुरेश दस असतील, अनेक नेते या ठिकाणी जे आहेत तर या मोर्चात सहभागी झालेले आहेत। देशमुख कुटुंबीय देखील या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे, पाय ठेवायला देखील इथे जागा नाही। दृश्य जर बघितलं तर लांबपर्यंत काळे झेंडे घेऊन मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण जर व्यासपीठावर बघितलं अभिमन्यू पवार आहे, व्यासपीठावर आता पोहोचलेले आहेत। जाण्याची परवानगी दिली जाणार आहे, त्याची यादी पोलिसांनी तयार केलेली आहे। आपण जर बघितलं तर आता या व्यासपीठावर अनेक नेते देखील वरती जाताना पाहायला मिळतात। आता पाहावं हे लागणार आहे की या नेत्यांचं या ठिकाणी भाषण होणार आहे का, काही त्यांच्या भावना त्या व्यक्त करणार आहेत का, कारण आपण जर बघितलं तर निश्चितच मोहसिन, खरं तर तुम्ही सांगितलं व्यासपीठ तिथे तयार करण्यात आलं आहे, अनेक राजकीय नेते इथे येऊन भाष्य करू शकतात। कोण कोण इथे येणार आहे आणि कोण संबोधन करणार आहे या संदर्भात आपल्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे का? तर आपण बघतोय एवढ्या संख्येने हे सगळे बीडवासी रस्त्यावर उतरले आहेत। अनेक तांत्रिक अडचणी देखील येत आहेत मराठा मोर्चात। खरं तर मराठा मोर्चाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत। वाल्मिक कराड याला अटक करा आणि फाशीची शिक्षा देण्याची प्रमुख मागणी या सगळ्याच मोर्चेकरूंची आहे। सजोग मधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हे सगळे बीडवासी रस्त्यावर उतरले आहेत। बीडचे हे रस्ते आपण बघतोय, जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत मोर्चेकरूच दिसत आहेत। कोणी हातामध्ये झेंडे घेतले आहेत काळ्या रंगाचे, तर कोणी फलक घेतले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लावावा, त्यांना कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा द्यावी अशी मागणी आहे या सगळ्या मोर्चेकरूंची। दरम्यान जरांगे पाटील यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे, काय म्हणतायत जरांगे आपण बघूया। 20 दिवस लागत नाहीत साधे आरोपी पकडायला, 1-2 घंट्यात पकडी देत। हे एकदम साधे आहे, मोठ्यातले मोठे आरोपी पकडी देत, हे एकदम साधे आहेत। आमचे लोकांनी काहीच नाही करून 8-8 महिने काही नाही जेल भोगलं, काही नाही 2-2 महिने भोगलं, काही नाही 15 दिवस भोगलं, काहीच नाही करून नुसता रस्ता रोको केलता। कुठेतरी सकाळी उपोषण, आमरण उपोषण केलं, कुठेतरी डीजे वाजला होता, कुठेतरी JCPने फुलं टाकली होती। इतका ताण दिला आणि एवढी मोठी गुंडगिरी चालली फडणवीस यांच्या काळात, एवढ्या मोठ्या हत्या व्हायला लागल्या। इतका आदर्श सरपंच आणि त्यांच्या पक्षासाठी जीव वाहून घेतलेला, परत त्याला सुद्धा न्याय जर फडणवीस देणार नसले
आणि ते जर त्यांच्या संग बैठका मिटिंगा करून चहा पाणी घेऊन जर आरोपी पळायला मदत करीत असतील तर अशी शंका घ्यायला 100% जागा आहे. पण आता त्यांनी नाहीच न्याय दिला. आम्हाला आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने न्याय घ्यावा लागेल आणि न्याय मग आम्हीच करणार आणि तपास पण आम्हीच करणार आमच्या शांततेचा मार्ग. तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एक व्यासपीठ देखील तयार करण्यात आलं आहे. त्या ठिकाणीच आता हे सगळे नेते एकवटतील आणि त्यानंतर तिथे संबोधन करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. मात्र ही दृश्य खरं तर बरंच काही सांगून जात आहेत. संतोष देशमुख हे बीड वासियांसाठी नेमके काय होते, महिला भगिनींना देखील बोलत असताना अश्रू अनावर झाल्याचं चित्र आपण बघितलंय.